प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ BP बरोबर. जिओ BP घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिओ BP देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल 3 रुपयांची सूट. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर आटपाडी विधानसभेचा वैभव पाटील यांचा प्रचार शुभारंभ आज खानापूर येथून झाला. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभाच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारीच्या मागे मोठी शक्ती असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीची धडाडती तूप म्हणून ओळख असलेले आटपाडीचे नेते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक रावसाहेब पाटील व शांत संयमी नेतृत्व माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. पाहूयात काय म्हणालेत ते. त्यांचे लोकप्रिय नेते आणि उद्याच्या महाराष्ट्राचं आशास्थान आदरणीय जयंतराव पाटील साहेब या मतदारसंघाचे झुंजार माजी आमदार सदाशिव पाटील आणि या मतदारसंघाचा झुंजार युवक नेता भावी आमदार वैभव पाटील आणि व्यासपीठावरील राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य मित्र हो. साहेबांना फार गडबड आहे. मला फक्त 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी एवढंच सांगतो, साहेब दिवाळी झालेली आहे. इडा पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. आमचा नेता हा शेतकऱ्यांचा पवार साहेब वयाच्या 84 वर्षी जर लढत असेल आणि जयंतराव पाटलासारखा सरसेनापती जर महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्यासाठी दिवसाची रात्र करून जर झुंजत असेल तर सांगलीकरांनो आणि जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडीच्या मतदारसंघातल्या मतदारांनो, आपली नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या भावी आशास्थानाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसवण्याची आणि त्यासाठी वैभव पाटलांचं प्रतिनिधित्व विधानसभेत गेलं पाहिजे. हे मी आग्रहपूर्वक आणि नम्रतेनं आपल्याला सांगतो. मित्रांनो, या मोदी शहाच्या राज्यामध्ये काय काय बनावटगिरी झाली. अरे जिथे सर्वोच्च न्यायालय सुद्धा बनावट झालं, सर्वोच्च न्यायाधीश बनावट झाला, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बनावट आला आणि एका उद्योगपतीला 7 कोटीचा गंडा बसला. तो वर्धमान समूहाचा उद्योगपती कोण आहे त्याचं नाव मला आठवत नाही, पण बनावट सर्वोच्च न्यायालयानं हे सगळं घडवलं. अरे मला वाटतं साहेब, या देशाचा पंतप्रधानसुद्धा बनावट आहे का काय असली आहे का नाही, मला शंका यायला लागलेली आहे. कारण असली पंतप्रधान असता तर महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले नसते. अरे देशाच्या पंतप्रधानाला सगळी राज्य ही आपल्या कुटुंबासारखी असतात आणि प्रत्येक राज्याचा विकास करण्याची जबाबदारी या देशाच्या पंतप्रधानावर असते. पण अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदी हे लुटारूंची टोळी आहे. मला इतिहास आठवतो साहेब, इतिहास आठवतो मला. राजा शिवछत्रपतीनं सुरत लुटली आणि ती मुंबई वसवली. राजा शिवछत्रपतीनं सुरत लुटली ही इतिहासात सत्य गोष्ट आहे, पण ती सुरत गुजरात्यांची लुटली नाही. ती सुरत त्यावेळेला बादशाच्या ताब्यात होती आणि बादशाची सुरत छत्रपती शिवाजी महाराजांना 2 वेळा लुटलेली आहे. असं हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. हे गुजरात्यांना लुटलं नव्हतं, पण हे गुजराती महाराष्ट्राला लुटायला लागलेले आहेत. आणि मला या ठिकाणी लाडक्या बहिणी बसलेले दिसतात. लाडक्या बहिणीनो, मला सवाल आहे, तुमच्या प्रत्येकाच्या घरात एक बहीण आहे हे लक्षात ठेवा. माझा सवाल आहे की लाडक्या बहिणीचा पोरगा बेकार आहे, लाडक्या बहिणीची मुलगी बेकार आहे, ती तिच्या पायावर
उभी राहिली नाही. तिच्या पायावर उभी करण्याचं सामर्थ्य फक्त शरद पवार आणि जयंत पाटील सारख्या उद्योगपतींच्या मध्ये आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वैभव पाटलाला आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. केवढी मोठी फसवणूक आहे लाडक्या बहिणींची. अरे आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या जगदंबाचा अवतार आहेत. 1,500 रुपयामध्ये तुम्ही त्याला खरेदी करू शकता काय? परवा राहुल गांधीनं सभेमध्ये सांगितलं, महाविकास आघाडीच्या एका नेत्यानं सांगितलं की अरे 1,500 कसले देताय? माझं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही 3,000 रुपये देऊ. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देऊ. प्रचार काय करतात हे बदमाश? लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी हे कोर्टात गेले. अरे खरं आहे का हे? तुमच्या पोराच्या टाळूवर हात मारून सांगा मुख्यमंत्री, तुमचा जो कोणी खासदार म्हणायचा पोरगा आहे ना श्रीकांत, त्याच्या टाळूवर हात मारून सांगा जनतेला की कुठला पक्ष कोर्टात गेला होता लाडक्या बहिणीच्या योजनेच्या विरोधात. कुठलाही पक्ष विरोधात गेला नाही. काय चाललंय तुमचं या देशामध्ये? या देशामध्ये धर्माच्या नावाखाली तुम्ही आमची लूट करायला लागलेला आहात. मला तर साहेब कधी कधी असं वाटायला लागलेलं आहे, वैभव दादा तुम्ही ऐका, माझं मत ऐका. मला RSS वाद्यांना हिंदू धर्मातनं हकलायचं आहे. त्यांना हकलल्याशिवाय हिंदू धर्म पवित्र राहणार नाही, शुद्ध राहणार नाही. अरे हिंदू धर्माची वाट लावली यांनी RSS वाद्यांनी. राजकारणाचा आणि धर्माचा काय संबंध आहे? जयंत पाटलांनी परवा किस्सा सांगितला सभेमध्ये. शरद पवारनी मला बोलवून सांगितलं की अरे जयंता, साईबाबाची पूजा करतोस, तो सरकारी बंगला आहे आणि सरकारी बंगल्यामध्ये धर्माचा कुठल्याही बुवाची पूजा करण्याची तुला परवानगी नाही. हे जयंत पाटलांनी जाहीर सभेत इस्लामपूरच्या सांगितलं. कुठे तो शरद पवारचा विचार आणि कुठे तो मोदी की ज्यानं राज्यभवन बांधलं, संसद भवन बांधलं आणि तिथं गुरु ऋग्वेदातले मंत्र म्हणत ते इमारतीची पूजा केली. वारे सर्व धर्म समभाव. आणि सांगताय काय? घटनेच्या पुस्तकाच्या पाया पडतो हा नरेंद्र मोदी. शरम वाटली पाहिजे नरेंद्र मोदींना की या घटनेचा पाया पडून घटनेची लाथाडी करतात. घटनेचं कुठलं तत्व यांनी सांभाळलेलं आहे मला सांगा? घटनेनं सांगितलंय सर्व धर्म समभाव. अरे महात्मा गांधीने सांगितलं ना पहिल्यांदा, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सबको सम्मति दे भगवान, ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सम्मति दे भगवान. हा भगवान कुणीकडे आणि तुमचा जय श्रीराम कुणीकडे? मस्तीमध्ये तुम्ही विचार करता जय श्रीराम. आणि म्हणून श्रीरामातल्या अयोध्येतल्या जनतेनं तुमचा पराभव केला. रामटेकच्या जनतेनं तिथल्या खासदाराचा पराभव केला. कारण धर्माचं खोटं तोतांड तुम्ही सत्तेसाठी माजवलेला आहे. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, तुम्ही बदनाम केलेला हिंदू धर्म आमचा. आणि म्हणून मी मागणी करतोय, जाहीर मागणी करतोय, पत्रकारांनी छापा, RSS वाद्यांना हिंदू धर्मातनं हाकला, त्याशिवाय हिंदू धर्म संस्कृती स्वच्छ होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की साहेबांना पुढं जायचं आहे. मी ओघाच्या बोलून गेलो. मी नंतर केव्हा तरी आपल्या विचार व्यक्त करेन. मी एवढंच सांगतो की आटपाडी तालुक्यामध्ये कुणी तालुक्यासाठी लढतोय, कुणी ह्याच्यासाठी लढतोय. अरे मी लढतोय, माझा तालुका लढतोय, हक्क मागतोय. आमचा महाराष्ट्राचा हक्क जो मोदी शहानं हिरावून घेतलेला आहे, देवेंद्र फडणवीसनं आणि एकनाथ शिंदेनं जे गटुळं उचलू लागायला मदत केलेली आहे, तो हक्क आम्ही परत मागतोय. आणि हक्कासाठी आम्ही लढतोय, कुठल्या तालुक्यासाठी आम्ही लढत नाही. आणि म्हणून वैभव दादा, तालुक्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याची अजिबात चिंता करू नका. तुमची पेटी मतानं खच्चून भरून द्यायचं जबाबदारी या रावसाहेब पाटलांची आहे, हे ठामपणे सांगतो. एवढं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानापूर मतदारसंघाचे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे नेते आणि आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, आपल्या मतदारसंघाचे समन्वयक माननीय हयुम सावनूरकर, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय देवराजी पाटील, कार्याध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभवदादा, माननीय बाबासाहेब मुळीक, दोन्ही तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर सर्व सन्माननीय उपस्थित आहेत ते मान्यवर मंडळी, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, साहेबांची गडबड आहे तरी परंतु काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख होणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. सुरुवातीला मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं ऋणनिर्देशित करतो की वैभवदादांच्या उमेदवारीला त्यांनी या ठिकाणी मान्यता दिली आणि या निमित्तानं आपल्यासमोर प्रतिनिधी म्हणून या पक्षाच्या वतीनं माननीय वैभवदादांना उमेदवारी देण्यामध्ये त्यांनी सकारात्मकता दाखवली, त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. हे सर्व करत असताना फक्त वैभव माझा मुलगा आहे म्हणून किंवा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी नाही या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली. गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये वैभवदादांनी केलेल्या कामाची दखल म्हणून आणि त्याची दखल घेऊन उद्या भविष्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघाचं प्रतिनिधी म्हणून ते करू शकतील, या गोष्टीची त्यांनी दखल घेतली, दान घेतली आणि मग त्यांना उमेदवारी दिली. मी आपल्याला माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा मी सोडून गेल्या 15 वर्षामध्ये वैभवदादांनी केलेल्या कामाचा एक तुम्हाला या ठिकाणी काही उल्लेख करून दाखवतो की त्याच्यामुळे तुम्हाला पटेल. वैभवदादा वयाच्या 27-27 वर्षे नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर मी नगरपालिकेमध्ये फार कमी जात होतो, परंतु वैभवदादाने एकंदरीत या नगरपालिकेची आत्तापर्यंत असलेली प्रथा, परंपरा, सगळे काय असणाऱ्या गोष्टीचं या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न केला आणि काम करता करता देश पातळीवरती विटा नगरपालिकेचा स्वच्छ अभियानामध्ये 1 लाख लोकसंख्येच्या आतल्या शहरामध्ये देशामध्ये 1 नंबर आणण्याचा त्यांनी या ठिकाणी बहुमान मिळवला. या गोष्टीत मला रास्त अभिमान वाटतो. फक्त सरकारी पैशानं काम करणं याहीपेक्षा सर्व लोकांना बरोबर घेणं आणि वेगवेगळ्या अभियानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देणं ही भूमिका वैभवदादाची मी पाहिली आणि मला निश्चितपणे त्यावेळेला वाटलं की काहीतरी चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं काहीतरी चांगलं घडू पाहतंय, त्याचे संकेत मला मिळाले. मी ज्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायला गेलो त्यावेळेला मी फक्त पॉलिटेक्निक सुरू करावं असा माझा विचार होता, परंतु वैभवने सांगितले की पॉलिटेक्निकसाठी आपल्याला राबायचं आहे आणि आपल्याला डिग्रीसाठी राबायचं आहे आणि बघता बघता डिग्री आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज फुल प्लेज या ठिकाणी ते उभा करू शकले. मला अभिमान वाटतो की आपल्या या परिसरामध्ये वालचंद कॉलेज, RIT, डांगे, नंतर आपलं आदर्श कॉलेज, इतक्या चांगल्या पद्धतीनं आपलं कॉलेज उभा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. नामांकन मिळवणं आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची या ठिकाणी जी दालनं उभा केली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. मग त्याबरोबर फार्मसी असेल, नर्सिंग असेल, CBSE असेल, आपल्या खानापूरमध्ये केलेली शाळा असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी ठिकाणी काम करून दाखवलं. शाळा चांगल्या चालवल्या, पतसंस्था चांगल्या दाखवल्या, चांगल्या प्रकारच्या बँका चालवल्या. हे सगळं एका बाजूला असताना मग पुढच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही आग्रही राहिलो आणि या पुढच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद वैभवदादाला द्यावा ही आग्रहाची माझी विनंती आहे. एका बाजूला सगळं आपण चांगलं करत गेलो. मी माझ्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये एक नियोजनबद्ध या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. बरोबर त्याच्या उलट या 10 वर्षामध्ये आहे. टेंबूचं तरी 30 वर्ष चाललेलं आहे, आपण टेंबू ऐकतोय. पाहिजे का तर पाहिजे, परंतु केलं ते सगळं माझं मीच केलं
आणि याच्या मागे दिलेल्या योगदानाचं जर शून्य किंमत होत असेल तर आता पुन्हा त्यांच्या वारसदारांना सुद्धा सांगावं लागेल की असं ही बेमानगिरी आम्ही खपवून घेणार नाही. या सगळ्या योजनेचं श्रेय सर्वांचं आहे आणि सामुदायिक श्रेय घेणं हे या निमित्तानं आपल्याला दाखवून द्यावं लागेल. त्याच्यासाठी टेंबूच्या विषयामध्ये जास्त मी जात नाही, आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे. परंतु या 10 वर्षामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाचा आणि विकासाची घोडदौड या निमित्तानं थांबली गेली असं माझं स्वतःचं मत आहे. जसं एका बाजूला आपल्याला MIDC उभा करता आली या 10 वर्षामध्ये, त्या बाबतीमध्ये काही नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करता आली या 10 वर्षामध्ये, त्या बाबतीमध्ये काही नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती करता आली आपल्याला 10 वर्षामध्ये, या 10 वर्षामध्ये काही घडलं नाही. किर्लोस्करांचा एक कारखाना उभा राहिला, 1000-2000 कोटीचं जर शेकडो लोकांना काम मिळालं, या 10 वर्षामध्ये काहीही नवीन निर्मिती झाली नाही. उभं केलेलं क्रीडा संकुल या निमित्तानं घाणेरीची झाडं उगवली, पण आपण केलं आहे म्हणून या जिल्हा तालुक्यातील या मतदारसंघातील क्रीडा क्षेत्रावरती प्रचंड अन्याय या 10 वर्षामध्ये झाला. इलाजच नाही म्हणून आपण वकिलांना माहिती आहे की आपण एवढी मोठी इमारत बांधून आपण तयार ठेवली कोर्टाची म्हणून जिल्ह्याचं आणि सेशन कोर्ट आपल्या विट्यामध्ये चालू झालं. याचंसुद्धा श्रेय त्यावेळेला आपण केलेल्या कामाला आपल्याला द्यावं लागेल. आपण अनेक चांगली शासकीय इमारती बांधल्या, ज्या विट्यात बांधल्या तेवढ्याच मी आटपाडीला बांधल्या. पण या 10 वर्षामध्ये गटारी रस्ते या व्यतिरिक्त काय आपल्याला दिसलं नाही. तेही या 5 वर्षामध्ये त्याचा कळस गाठला गेला की आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला हे सरकार आपलं आघाडीचं सरकार गेलं आणि आता शिंदेसांचं सरकार आलं, त्यावेळेला जे काही डीलिंग झालं असेल 50 खोके एकदम ओके, त्याच्यामध्ये अधिकची भर घालण्यासाठी या सरकारनं या आमदार लोकांना पैसे दिले आणि तुमचं तुम्ही काम करा, 5-10% काय घ्यास ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने तुमचा कोटा पुरा करा, ही भूमिका या ठिकाणी सरकारने घेतली. मी ज्यावेळेला 10 वर्षामध्ये टेंबूसाठी 1200 कोटी रुपये आणले म्हणून सांगितलं, त्यावेळेला याच लोकांनी माझ्या नावानं प्रचार केला की याचं 10% काढलं तर पैसे किती झाले. मग आता तुम्ही इतकं चांगलं सांगता एवढं पैसे आणले, तुमचं 10% काढल्यानं पैसे किती झाले. दिवंगत आमदारांनी एक गोष्ट चांगली केली, 2 पिढ्याचं कल्याण करणारं गटूळ जमवून त्यांना दिलेलं आहे. त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. तुम्ही आहात, आपण आहोत, नीतिमत्ता आहे आपल्याकडं, काम करण्याची धमक आहे, उमेद आहे, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, पक्षाचा आशीर्वाद आहे. पवार साहेबांच्या या निमित्तानं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, साहेबांच्या शुभेच्छा आहेत. मला फक्त एकच धोका या निवडणुकीमध्ये वाटतो, तो फक्त खोक्यांचा धोका वाटतो. त्याच्यासाठी तुम्ही सांभाळून राहावा. आपल्याला या निमित्तानं निष्ठेचं, सचोटीचं आणि या ठिकाणी काहीतरी विचाराचं सरकार आपल्याला आणायचं आहे. या 5 वर्षामध्ये या सगळ्या पक्षांच्या फटाफुटीमध्ये हे राजकारणाची उबग तुमच्या आमच्यापेक्षा सामान्य लोकांना सुद्धा झालेली आहे. अशा वेळेला नीतिमत्तेचं, सचोटीचं आणि आपल्या विचाराला एकनिष्ठ असणारं सरकार पुढच्या काळामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आणायचं आहे. त्याच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. माननीय जयंत पाटील साहेबांना या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या निमित्तानं आपल्याला द्यायची आहे. त्याच्यासाठी हे सरकार आपल्याला या काळामध्ये आणलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचं आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सरकार उद्या उभा करायचं आहे. त्याच्यासाठी वैभव पाटलाची उमेदवारी आपल्यासमोर आहे. आता आपण दौरे करतो आहे, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की लोक स्वतःहून पुढे येत आहेत माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि ह्या तुतारीच्या काय आकर्षण आहे लोकांना कोणास ठाऊक. तुतारी म्हटलं की लगेच सगळे तरुण मुलं इतकं उत्साहानं पुढे येत आहेत. मी प्रत्येक गावामध्ये जातो आहे, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जातो आहे, शहरामध्ये जातो आहे, प्रत्येकाचा प्रचंड उत्साह आहे. मला तरी असं वाटतं की ही किती जरी खोकी वाटली तरीसुद्धा ही निवडणूक आता या लोकांनी हातात घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुतारीच विजयी करायचा हा निर्णय या निमित्तानं सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणून मला पुढच्या काळामध्ये तुम्ही सावधपणे राजकारण करत असताना सावधपणे राहा. आपल्याला या ठिकाणी जयंत पाटलाचं नेतृत्व मोठं करायचं आहे. माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या या निमित्तानं असणाऱ्या ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी असणारे हे शिरोभूषण आपल्याला साबूत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये तुतारी या चिन्हा पुढचं बटन दाबून आपण वैभवदादाला आशीर्वाद द्या. मी पाचकाई सभेमध्ये सांगितलं, साहेबांना मी सांगतोय की माझ्या या ठिकाणी असलेल्या संस्कार आणि माझ्या असणाऱ्या या निमित्तानं असणारं रक्ताचं नातं साहेब तुम्हाला कधीही पुढच्या काळामध्ये तुमच्या नजरेच्या टप्प्यात राहील याचं अभिवचन मी देतो. कधीसुद्धा या निमित्तानं तुमचा
नुसतं आपण डोळ्यानं खुणवावं आणि वैभवने ऐकावं याची हमी या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि पुढच्या काळामध्ये या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या तुतारी चिन्हापुढचं बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला कळकळीची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.